अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त आणि प्रेम सखा मित्र होता। भगवंताने नम्रता, संयमता आणि परिस्थितीचा विचार करूनच अर्जुनाला उपयुक्त असे ज्ञान सांगितले आहे। ईश्वराच्या ठायी मनाची एकाग्रता करणे याला योग म्हणतात। सध्या जगात जो योगाभ्यास चालू आहे तो देहासंबंधी, देह तंदुरुस्ती, मनाची एकाग्रता करणे यावर चालू आहे। म्हणजे परमार्थाशी सध्या जागतिक लेवलला चाललेला योगाभ्यास याचा काही संबंध येत नाही। श्रीपाद बाबा सारखे महान आणि उच्च कोटीचे सद्गुरू लाभले असताना काही मंडळींचा हा सहज भक्ती मार्ग सोडून त्यांचा देहासंबंधी योग मार्ग सुद्धा चालू आहे। भक्ती मार्ग सोपा आहे असे सांगतात, पण भक्ती मार्गाचे आचरण न करता योग मार्गाचे आचरण करून फसतात। ना घाटका ना धोबिका अशीच त्यांची अवस्था आहे। जीवाला आंशिक स्वातंत्र्य असते हे जाणून महात्मे सुद्धा जीवस्वरूप स्थितीत राहून ईश्वर सेवेचे कार्य करत असतात। म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात। अशांच्यापासून दूर असलेले बरे। श्रीपाद बाबा अद्वैतवादी होते, पण दुष्ट मताने प्रभावित झालेले नव्हते। श्रीपाद बाबांच्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे आणि साधकाबद्दल कळवळ आहे। म्हणून आमच्यासाठी श्रीपाद बाबाच योग्य आणि सार्थ सद्गुरू आहेत। आमच्या जीवनरथांचे सारथी तेच आहेत। म्हणून क्लेशदायी विश्वरूप असले तरी ते आम्हाला यातनादायक वाटत नाही। हीच आमच्यासाठी सद्गुरू किमया आहे याची अनुभूती आपण सर्वजण घेत आहोत। कोणाला उपदेश करणं हा माझा धर्म नाही, पण अधिकार तैसा करू उपदेश। सद्गुरू सेवा म्हणून सद्गुरू भजनात सक्रिय करून घेण्यासाठी ज्यांच्यावर अधिकार आहे त्यांना उपदेश करणं हा माझा धर्म आहे। जरी फटकारे ओढले तरी राग येत नाही, त्यांच्यावर माझा अधिकार आहे। फटकारल्यावर राग येत असेल तर त्यांचा आणि माझा काही संबंध नाही। त्यांना काहीच सांगण्याचा माझा अधिकार नाही। हा धर्म मी पाळतो। माझ्या धर्म पालनात मला तुम्ही अडथळा करत नाही, हीच तुमच्याकडून फार मोठी सद्गुरू सेवा होत आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे पार्था, हे बाहेरचे कौरव मी कधीच मारून टाकलेत, त्यांची चिंता करू नकोस। मी माझ्या धर्माचे पालन करत आहे, पण तुझ्यात आत बसलेले कौरव त्यांना तुला मारायचे आहे। तुझ्यातले कौरव मारणे हा तुझा धर्म आहे। तोच धर्म मी तुला सांगत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे सानाथोर। या ठिकाणी तुकाराम महाराज बाहेरच्या पाखंड्याबद्दल बोलले आहेत असेच आपण गृहीत धरले आहे, पण आपल्या आतल्या काम, मोह, लोभ, वासना, मद, विक्षेप, आवरण, दोष, कर्तृत्वपणा घेणे या पाखंडाबद्दल बोललेले आहेत। यावर आपण कधीच कटाक्ष टाकत नाही। बाहेरच्याच पाखंड्याचा आपण विचार करतोय, पण त्यांची काळजी करायची आपल्याला गरज नाही। ईश्वराकडून आपोआप त्यांचं खंडन होणार आहे, पण आमच्या आतल्या पाखंड्याचे खंडन आपल्यालाच केलं पाहिजे। आतलं पाखंड खंडन करणे हेच आमचे धर्माचे पालन आहे। कर्मबंधनात सापडणे हा मोठा अधर्म आहे। भगवान श्रीकृष्णांना, तुकाराम महाराजांना जो धर्म अधर्म सांगायचा आहे तोच धर्म अधर्म सद्गुरू श्रीपाद बाबांना सांगायचा आहे। आपण जो धर्मयज्ञ चालू केला आहे त्यात सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं भजन हेच समिधा म्हणून कार्य करत आहेत। सर्वांकडून काळजीपूर्वक यज्ञात समिधा पडत आहेत, त्यामुळे यज्ञ सफल होण्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे। अमृत वाटपाची वेळ जवळ आली आहे, त्यासाठी जागृती ठेवा आणि भजन जोरात होऊ द्या। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। पुढील संदेश, एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला कधीच मुक्त करू शकत नाही। बद्ध जीवाला मुक्त करणारा मनुष्य मुक्त असला पाहिजे। सद्गुरू आदेशाशिवाय मायेच्या बंधनातून कोणी मुक्त होऊ शकत नाही।
कारण सद्गुरू हे मायेचे अधिपती आहेत. जीवाला मुक्त करण्याची मायेला सद्गुरूकडून आज्ञा असते. मायेला सद्गुरूंची आज्ञा पाळावी लागते, म्हणून मायेपासून जीव मुक्त होतो. ब्रह्मदेव, शिवशंकर हे रजोगुणी तमोगुणी अवतारी हे सुद्धा जीवाला मुक्त करू शकत नाहीत, कारण ते सुद्धा मायेच्या अधीन असतात. फार तर ते योग्य मार्गदर्शन करू शकतात, जसं पांडुरंग विठ्ठलाने नामदेव महाराजांना मार्गदर्शन केलं तसं. सद्गुरु कृपेने साधक भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांना सहज पार करू शकतो. केवळ मीच ईश्वर आहे, मीच परब्रह्म आहे असे म्हणणारे बद्ध, जरी ते भौतिकदृष्ट्या बुद्धिमान, विद्वान, पांडित्य, तत्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा इतर काही पदव्या लावून फिरणारे असले तरी ते नास्तिक ठरतात. त्यांच्याकडून कोणाचीही मुक्तता होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण सद्गुरूंचं पुन्हा पुन्हा अवतार घेऊन साधकांचा उद्धार करत असतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महात्मे सांगत असतात की गीतेच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले तर त्याच्या सर्व योजना सफल होतात. पण मूढ, नराधम, भ्रामिक, तर्कवादी, नास्तिकवादी या दुष्कृती माणसांचा विचार केला तर त्यांच्या योजना निष्फळ ठरतात. त्यांचे आध्यात्मिक भाष्य आध्यात्मिक क्षेत्रात अडथळा निर्माण करते. असे लोक सद्गुरूंना अनन्य शरण जात नाहीत किंवा इतरांना सुद्धा जाऊ देत नाहीत. ते नेहमी सकाम कर्मात मग्न असतात. ते वैफल्यग्रस्त असतात. ते फक्त संकट समयीच भगवंताला आठवतात. अशा लोकांना दुष्कृत माणसे म्हटले आहे. अशा दुष्कृत माणसाला चुकून जरी तुमच्याबरोबर सद्गुरू भजनाचा सहवास मिळाला तरी सुद्धा तो उद्धार करून घेण्याच्या क्षमतेत येऊ शकतो. तुम्ही सद्गुरू भजन नित्य नियमाने करताय म्हणजे तुमचा उद्धार झालेला आहे. हा तुमचा शेवटचा जन्म आहे. तुमचा आत्यंतिक लय झाला आहे म्हणजे प्रारब्ध भोग संपलेले आहेत असा अर्थ नव्हे. हा शेवटचा जन्म असल्याने पुढच्या जन्माचे सुद्धा काही विशेष प्रारब्ध भोग भोगायला येतात. ते आपण साधकाने आनंदाने भोगाची तयारी दर्शवली पाहिजे. सद्गुरू निष्ठा असेल, नित्य नियमाने त्यांचे भजन होत असेल तर कसलेही प्रारब्ध भोग भोगत असलो तरी त्याची जाणीव होणार नाही. साधकाला प्रारब्ध भोगाच्या जाणीवेतून मुक्त करण्यासाठी कोणत्याही रूपाने भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात हेच सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 4व्या अध्यायात 7व्या श्लोकात म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जे पांडित्यद्वारा भगवंताचे भजन करतात त्यांना धनाची अभिलाषा असते, त्यामुळे ते नास्तिक ठरतात. जे जिज्ञासू आणि परमसत्याच्या प्राप्तीसाठी भगवंताचे भजन करतात ते ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभाविना राहून भगवंताच्या अनुकूल प्रेममय सेवेचा लाभ घेतात. त्यांना माहीत झालेले असते की भौतिक लाभाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मुळीच संबंध नाही. त्यामुळे असे भक्त अर्थार्थी या सर्व भौतिक बंधनातून मुक्त असतात. ज्या भक्ताला भगवंताबद्दल पूर्ण ज्ञान नाही तरी पण आवडीने प्रेमाने नित्य भजन करतो असा भक्त भगवंताला फार प्रिय असतो. कारण सद्गुरू कृपेने भगवंताशी त्याचा स्नेह संबंध जोडला गेलेला असतो. त्यामुळे साधकाच्या देहातील बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती भगवंतच असतो. असा भक्त सदैव भगवंताच्या हृदयात असतो आणि भक्ताच्या हृदयात सदैव भगवंतच असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असा भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाही. अनेक जन्म भगवंताची भक्तिपूर्ण सेवा केल्यावर जीवाला सद्गुरू भेट होऊन आध्यात्मिक साक्षात्कार करून घेणे हेच त्याचे अंतिम ध्येय ठरते. तेव्हा भौतिक आसक्तीचा त्याच्याकडून त्याग व्हायला लागतो. अशा साधकाबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, न आवडे जन धन माता पिता. भौतिक आसक्तीचा, ऐहिक सुखाचा पूर्ण निशेष त्याग होतो तेव्हा विराट स्वरूपाचं ज्ञान होतं. भगवंताच्या इच्छेशिवाय कोणतीच देवदेवता कोणालाही आशीर्वाद किंवा वरदान देऊ शकत नाही. म्हणजे सर्व देवदेवता सुद्धा भगवंताच्या अधीन आहेत. कोणीतरी म्हटले आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानवाचा पुत्र ज्याच्या अधीन आहे त्यालाच मानवाने शरण जावे.
सर्वजण ज्याच्या अधीन आहेत त्यालाच शरण जाऊन त्याचेच आम्ही सध्या भजन करत आहोत. तेच आम्हाला अंतिम आणि परम सत्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. परम सत्य माहीत नसल्यामुळे जे कोणी लौकिकात, धनाच्या लोभात, पदव्याच्या मोहात, उपाधीत अडकून बद्ध झालेले आहेत ते नास्तिक असून कोणाला वर किंवा आशीर्वाद देण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाही. ज्यांच्याकडून कोणाचा उद्धार होणार नाही अशांच्या पाठीमागून फिरून कोणाचं हित होणार आहे का? भगवंताने अर्जुनाला गीता सांगताना कौरवाशी तुलना करूनच गीताज्ञान सांगितले आहे. तसं आपण सुद्धा नास्तिकाशी तुलना करूनच ज्ञान अज्ञान समजून घेत आहोत. ज्ञान होण्यापुरतंच आम्ही त्यांचा विचार करतोय. ज्ञान झाल्यावर ते नास्तिक मरून ते सुद्धा ब्रह्मच आहेत हे लक्षात राहू दे. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. असा हा धर्म अधर्माबद्दल सूक्ष्म विचार मांडणारा भगवत भाव सेतू मधला अध्याय 4 समाप्त. जय हिंद.